नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनी वनरक्षक सरळ सेवा भरती दिली असणार त्यांचं धाव चाचणीचं वेळापत्रक हे आलेलं आहे। इथं बघा कोल्हापूरचं धावपत्रक हे आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो। ज्यांनी फॉर्म भरलेला आहे वनरक्षक भरतीचा त्यांनी इथं आपलं नाव चेक करावं। तर इथं बघा काही तुम्हाला सूचना दिलेल्या प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे। इथं बघा वन विभागातील वनरक्षक भरती प्रक्रिया सन 2023च्या अनुषंगाने TCS आयोगाने NGC मार्फत 2/8/2023 ते 11/8/2023 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने 120 गुणाकरिता कॉम्प्युटर बेस्ड परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात घेण्यात आली आहे। इतर ऑनलाईन लेखी परीक्षा निकालाच्या अनुषंगाने इथं बघा तुम्हाला सगळी माहिती दिलेली आहे। इथं विद्यार्थी मित्रांनो, इथं वनरक्षक भरती प्रक्रियेकरता पात्र उमेदवाराची गुणवत्ता यादी मेरिट लिस्ट प्रसिद्ध करण्यात आली होती। इथे तुम्हाला ही सर्व वाचून जायचं विद्यार्थी मित्रांनो। इथं बघा इथं उमेदवारांसाठी आवश्यक सूचना सांगितलेली आहे। आवश्यक सूचना पण वाचून जायची काय तर उमेदवाराच्या कागदपत्रे व शारीरिक पात्रता तपासणीनंतर पात्र उमेदवाराची यादी स्त्री व पुरुष उमेदवारांची स्वतंत्र यादी यासोबतच प्रसिद्ध करण्यात येत आहे। सदर पात्र यादीतील उमेदवारांच्या अनुक्रमांक धाव चाचणीकरिता निश्चित केलेल्या असून संबंधितांच्या अनुक्रमांप्रमाणे धाव चाचणीचे वेळापत्रक तयार करण्यात आलेले आहे। याकरिता उमेदवारांनी याच पात्र यादीतून अनुक्रमांक व त्यांच्या नावासमोर धाव चाचणीचा दिनांक वेळ याची काळजीपूर्वक नोंद घ्यावी। तर तुम्हाला इथं तुमची नाव वगैरे दिलेलं आहे, तुमचा अनुक्रमांक किती आहे ते चेक करून जायचं विद्यार्थी मित्रांनो। इथे बघा ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र, आवेदन पत्र, स्वतःची ओळख, इथे तुम्हाला डॉक्युमेंट काय काय न्यायचे ते इथे दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो, बघून घ्यावा। ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध नसल्यास भरतीकरिता ऑनलाईन केलेले आवेदन पत्र फॉर्म, स्वतःची ओळख पटविण्यासाठी मूळ ओळखपत्र व त्याची छायांकित प्रत, आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन कार्ड याच्यापैकी एक कुठलेही चालेल विद्यार्थी मित्रांनो। तर इथे तुम्हाला डॉक्युमेंट कुठले न्यायचे आहेत ते सांगितलेलं आहे। इथं आवश्यक सूचना सांगितलेली बघा, सदरची धाव चाचणी रॅपिड बेस्ड टायमिंग, इथं बघा रॅपिड बेस्ड टायमिंग सिस्टीमचा वापर करण्यात येत आहे। त्यामध्ये उमेदवाराच्या धाव चाचणीच्या सुरुवात, मध्य आणि शेवट अशा तिन्ही ठिकाणी रॅपिडद्वारे वेळेची नोंद घेण्यात येणार असल्याने प्रत्येक उमेदवाराची धाव चाचणीच्या धावपट्टीवरील सुरुवात, मध्य आणि शेवट अशा तिन्ही ठिकाणी जाणे आवश्यक आहे, अन्यथा सदर उमेदवाराची धावण्याची वेळ नोंद होणार नाही। त्यामुळे उमेदवारांना कोणताही टप्पा अपूर्ण राहिल्यास त्याच धाव चाचणीसाठी अपात्र ठरवण्यात येणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं लक्षात ठेवा, ही सूचना खूप महत्त्वाची आहे। इथं कसली तुमची रनिंग होणार आहे ते सांगितलेलं आहे। इथं धाव चाचणीसाठी पात्र ठरवलेल्या उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची व शारीरिक पात्रतेची पुनश्च सक्षम प्राधिकरणाकडून पडताळणी करण्याच्या अधीन राहून तात्पुरत्या स्वरूपात पात्र केलेल्या आहे। त्यामुळे धाव चाचणी करता बोलावले आहे म्हणून नियुक्ती संदर्भात कोणतीही हक्क प्राप्त होणार नाही। तर ही नोटीस वाचून जायची विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला। आता धाव चाचणीचं ठिकाण बघा, त्यांनी ॲड्रेस दिलेला आहे, तर ॲड्रेस पण बघून जावा विद्यार्थी मित्रांनो। हे बघा, पंचतारांकित महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कागल, कोल्हापूर, ही कोल्हापूरची आहे, तर कोल्हापूर इथला ॲड्रेस आहे। इथं रोड नंबर राष्ट्रीय महामार्ग दिलेला आहे 48 लागत लक्ष्मी टेकडी, हा ॲड्रेस आहे विद्यार्थी मित्रांनो। इथे टिप दिलेली आहे बघा, सदर धाव चाचणीच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी कोल्हापूर बस स्टँड, इथून तुम्हाला कसं जायचं ते सांगितलेलं आहे। गुगल लोकेशन, तुम्हाला जर गुगलवरती लोकेशन टाकायचं असेल तर इथून या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही गुगल लोकेशन टाकू शकता। इथे बघा तुम्हाला एक हे दिलेलं आहे, इथं तरी पात्र यादीतील सर्व उमेदवारांची या जाहीर सूचनेच्या आधारे त्यांना धाव चाचणी निश्चित केलेल्या दिवशी पंचतारांकित महाराष्ट्र औद्योगिक विकास इथं ॲड्रेस दिलेला आहे 48 लगत अंतर्गत रस्ता लक्ष्मी टेकडी ठिकाणी न चुकता उपस्थित राहावे। जर तुम्हाला ॲड्रेस लक्षात राहत नसेल तर इथं तुम्ही गुगलवरती मॅप टाकून तुम्ही इथं गुगल लोकेशन सुद्धा यांनी दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो। इथं बघा कोल्हापूर, इथं बघा धाव चाचणी तुमचं वेळापत्रक आहे। इथं पहिलं स्त्री उमेदवारांचं आहे। इथं बघा किती 22 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी म्हणजे गुरुवारपासून तुमचं काय होणार आहे,
धाव चाचणी चालू होणार आहे. ते 22 तारखेला कोणाचं आहे? पहिलं मुलींचं. आता तिथं सत्र पण दिलेलं आहे, टायमिंग दिलेलं आहे तुमचं 5:30 वाजता इथं टायमिंग दिलेलं आहे. इथं सोबत जोडलेल्या पात्र उमेदवाराच्या यादीत अनुक्रमांक दिलेला आहे आणि एकूण संख्या दिलेली आहे. इथं पुरुष उमेदवारांसाठी बघा, महिला उमेदवारांसाठी 2 दिवस आहे आणि पुरुष उमेदवारांसाठी 4 दिवस आहे. तर 24, 25, 26 आणि 27 असा टायमिंग दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. इथे उमेदवाराच्या धाव चाचणीचा दिनांक व वेळ त्याच्या नावासमोर नमूद केलेले आहे. इथे बघा तुमच्या धाव चाचणीचा जो दिनांक आहे, वेळ आणि तुमच्या नावासमोर सर्व नमूद केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, ते बघून जावा. जे उमेदवार याच्याकरिता निश्चित केलेल्या वेळेस उपस्थित राहणार नाहीत त्यांना कोणत्याही परिस्थितीत दुसरी संधी देण्यात येणार नाही, हे सुद्धा लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. खूप महत्त्वाची नोटीस आहे. जर तुम्हाला तिथं उपस्थित नाही राहिले तर तुम्हाला दुसरी संधी देण्यात येणार नाही, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. याबाबत कोणतीही तक्रार विचारण्यात येणार नाहीत. तर इथं बघा तुमचं शारीरिकदृष्ट्या सदृढ असल्याचे द्यावयाचे वचनपत्र. इथं बघा तुम्हाला काही हे द्यायचे आहे. वनरक्षक भरती 2023 मध्ये खाली सही करणार वचनपत्र देते की हे तुम्हाला सगळं तुमचं मेडिकल चेकअप वगैरे करून हे करणार आहेत. शारीरिकदृष्ट्या जर तुम्ही सदृढ असाल तर तुम्हाला त्याचं चाचणी द्यावं लागेल. इथं बघा हे बघा, हे वैद्यकीय प्रमाणपत्र तुम्हाला द्यावं लागेल, मेडिकल फिटनेस अशा प्रकारचं. हे खूप महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. इथं बघा तुम्हाला अनुक्रमांक वाईज जायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. तुमचा अनुक्रमांक चेक करावा इथं किती आहे. तर तुमचा 1 वरती कोण आहे, 2 वरती हे तुमचे अनुक्रमांक आहे. याच्यानुसार तुम्हाला तुमचे ID आणि तुमचे नाव आणि इथं डेट ऑफ बर्थ, कॅटेगरी तुमची कुठल्या, जेंडर कुठला आहे, कॅटेगरी कुठला आहे आणि रनिंग डेट कुठली आहे. 22 फेब्रुवारीला पहिल्या क्रमांकावर कोण आहे तर बघा विद्या जयसिंग भोपले. तर अशा प्रकारे तुमचा अनुक्रमांक असा दिलेला आहे. इथे तुम्ही चेक करू शकता. बघा सगळ्या कॅटेगरीचे आणि ही फिमेलची लिस्ट आहे. ओबीसी फिमेल, NT फिमेल, EWS फिमेल, सर्व कॅटेगरी वाईज फिमेलची लिस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि इथे तुम्हाला अनुक्रमांक दिलेला आहे, हे लक्षात ठेवा. हे अनुक्रमांक आहेत ना तुमचे, हे क्रमांक आहेत. या क्रमांकावाईजच तुमची काय होणार आहे, चाचणी होणार आहेत रनिंगची. तर बघा हे सर्व फिमेल जे आहेत, मेलचे सुद्धा याच्यामध्येच आहेत. तर त्यांनी जे सिलेक्टेड झालेले कॅन्डिडेट आहेत त्यांनी आपली इथं नाव आणि महत्त्वाच्या सूचना सुद्धा वाचून जायच्या आहेत. आणि वेळेवर तिथं पोहोचायचं विद्यार्थी मित्रांनो. थोडं 5-10 मिनिट लवकर पोहोचायचं. हे बघा अशा प्रकारची तुमची लिस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. तर हे सगळं सूचना वगैरे सर्व वाचून जायचं. महत्त्वाच्या सूचना सुद्धा आहे. मेडिकल सर्टिफिकेट तुम्हाला तिथं लागणार आहे, आवश्यक आहे. आणि टाइमच्या आतमध्ये तिथं पोहोचायचं विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला तुमचा नंबर चेक करून, तुमचं इथं अनुक्रमांक चेक करून तुम्हाला जायचं आहे. डेट कुठल्या डेटला आपला रनिंगची डेट आहे ते बघायचे आहे आणि त्याच टाइमला तिथे पोहोचायचं आहे. थोडं लवकर जायचं आहे. आणि सर्वांना ऑल द बेस्ट.